ओके, सो वी आर लर्निंग चॅप्टर रिलेशन. सो रिलेशन मध्ये आपल्याला कंपल्सरी दोन ऑब्जेक्ट्स लागतील. इथं आपण दोन सेट्स घेतलेले आहेत, सेट ए सेट बी. सेट ए मध्ये मी काही एलिमेंट्स घेतलेले आहेत, ए बी सी डी ई असे लेटर्स घेतलेले आहेत. सेट बी मध्ये मी असेच काही लेटर्स घेतलेले आहेत, पण ते स्क्वेअरिंग मध्ये घेतलेले आहेत. आता ते एरोज, जे तुम्हाला एरोज दिसत आहेत, त्या एरोजला म्हणतो आपण रिलेशन, राईट. आता या सगळ्या कन्सेप्ट मध्ये आपण फास्ट ट्रॅक मध्ये याची रिव्हिजन करतोय. सेट ए जेव्हा तुमचं रिलेशन डेव्हलप झालेलं असेल तर सेट ए ला म्हणतो आपण डोमेन, राईट. सेट ए ला म्हणतो आपण डोमेन. सेट बी ला आपण काय म्हणतो, को डोमेन. आफ्टर इंटरप्रिटिंग रिलेशन्स, रिलेशन क्रिएट झाल्यानंतर पहिल्याला म्हणतो आपण डोमेन, दुसऱ्याला म्हणतो आपण को डोमेन, राईट. डोमेन्स म्हणजे काय काय तुमचे आले. डोमेन हा समजा तुमचा सेट ए असेल तर त्यात कुठले कुठले ऑब्जेक्ट्स येणार आहेत, ए. आता जेव्हा तुम्ही डोमेन घेणार आहात तेव्हा तुम्ही ए घेणार, पण याच्यात आपण बी नाही घेणार कारण त्याला आपण पुढे पाठवलेलं नाहीये. इथं मी सी घेणार आणि ई घेणार, त्याला म्हणतो आपण डोमेन. आता रेग्युलर आपला जो यातनं सगळ्यातनं ऍक्च्युअली चॅप्टर कुठला असतो, सेट रिलेशन फंक्शन. दोन आपण सेट घेतले, त्यांच्यामध्ये आपण रिलेशन क्रिएट केलेले आहे आणि आफ्टर दॅट तुम्हाला एक फंक्शन डिफाईन होणार आहे. फंक्शन, त्या फंक्शन आपण म्हणतो y इक्वल टू एफ ऑफ एक्स. ओके, y इक्वल टू एफ ऑफ एक्स म्हणजे फंक्शन ऑफ एक्स, त्याला म्हणतो आपण फंक्शन. म्हणजे y आणि x मधलं रिलेशन. फॉर एक्झाम्पल आत्ताच्या क्वेश्चन साठी कुठला एक्झाम्पल आहे, y इक्वल टू एक्स स्क्वेअर. एक्सच्या ठिकाणी तुम्ही ए पुट करा, बी पुट करा, सी पुट करा, त्याचं तुम्ही स्क्वेअरिंग केल्यानंतर तुम्हाला y. इथं मी म्हणतो एक्स, या साईडला म्हणणार आहे मी राईट. तन्मय चव्हाण जॉईन नाही केलास तरी चालेल, डिस्टर्ब करू नकोस. सो एक्स आणि वाय, राईट. एक्स इज ज्याच्यात व्हॅल्यू तुम्हाला पुट करायच्या आहेत, वाय म्हणजे जे तुम्हाला आन्सर मिळणार आहे, राईट. तो डोमेन, डोमेन या वर्डचं काय मिनिंग आहे, ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स. डोमेन इज ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स. व्हॉट इज रेंज, ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ वाय, राईट. आता को डोमेन वरती आपण येऊयात. को डोमेन मध्ये काय काय येणार, को डोमेन मध्ये तुमचं येणार आहे ई स्क्वेअर, के स्क्वेअर, ए स्क्वेअर, सी स्क्वेअर, एम स्क्वेअर. हे सगळे झाले को डोमेन, राईट. आणि ज्याला आपण म्हणतो रेंज. रेंज म्हणजे काय, ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ वाय. त्याला घेताना मी सी घेतो नवीन सेट म्हणून. ह्याच्यात रेंज कुठली डिफाईन होणार तुमची, ई स्क्वेअर, ए स्क्वेअर अँड सी स्क्वेअर. ठीक आहे, लाईनीत लिहिलं तर ए स्क्वेअर, सी स्क्वेअर आणि ई स्क्वेअर. मुद्दाम हे सगळं लिहिलेलं आहे की तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी एक्झॅक्टली समजाव्यात की कशाला काय काय मिनिंग्स आहेत. त्यात कुणा काय डाऊट्स असतील तर मला विचारा. इथं परत इथं वरती लिहितोय डोमेन. व्हॉट इज डोमेन, ऑल possible values of x, right. And second word is range. What is range, so all possible values of y. आता x च्या व्हॅल्यू जेव्हा तुम्ही त्यात पुट करणार, y इक्वल टू एक्स स्क्वेअर हा फंक्शन आहे. x च्या व्हॅल्यूज पुट केल्यानंतर ज्या y च्या व्हॅल्यूज येतील त्याला म्हणणार आपण रेंज. को डोमेन मध्ये एक्स्ट्रा काही एलिमेंट्स असू शकतात, एक्स्ट्रा नंबर्स असू शकतात, जसा के स्क्वेअर, एम स्क्वेअर, तर त्याला आपण रेंज मध्ये घेणार नाही कारण त्याच्यावरती कुठलाही एरो आलेला नाहीये, राईट. लेफ्ट साइडला सुद्धा जादाचे एलिमेंट्स आहेत, बी आहे, डी आहे, ते सेटचे एलिमेंट्स आहेत, पण त्याला आपण डोमेन म्हणून घेणार नाही. क्लिअर आहे का बघा सगळं कन्सेप्ट. याच्यात कुणाला डाऊट्स असेल तर मला विचारा. दोन सेट्स आपण घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये काही एलिमेंट्स घेतले, त्याच्यामध्ये आपण एरोज टाकलेले आहेत. एरोज मध्ये आत्ताच्या क्वेश्चन साठी स्क्वेअरिंग, स्क्वेअरिंग इज एरो. याला म्हणतो आपण सेट ए, सेट बी, सेट सी. ए इज सेट ऑफ डोमेन, बी इज सेट ऑफ को डोमेन अँड रेंज. रेंज मीन्स व्हॉट, व्हॅल्यूज ऑफ वाय आफ्टर पुटिंग व्हॅल्यूज ऑफ एक्स. एक्स च्या व्हॅल्यूज पुट केल्यानंतर ज्या व्हॅल्यूज आपल्याला मिळतील त्यांना म्हणणार आपण व्हॅल्यूज ऑफ वाय म्हणजेच रेंज.
पुन्हा काय डाऊट आहे का विचारा पटकन मला. राईट. मग याच्यावरून तुम्ही जे एक रिलेशनचा तुम्ही एक सेट प्रिपेअर करू शकता. सेट ऑफ रिलेशन कसा डेव्हलप झाला. ए तुमचा फर्स्ट आहे आणि ए वरून तुम्हाला ए स्क्वेअर मिळालंय. ए आणि ए स्क्वेअर मध्ये रिलेशन आहे. दुसरा काय येणार तुमचा सी अँड सी स्क्वेअर. तिसरा तुमचा काय येणार इलेमेंट ई अँड ई स्क्वेअर. इट इज सेट ऑफ रिलेशन. हा रिलेशनचा एक सेट तयार झाला. त्याच्यामध्ये आपण पेयर्स घेतलेले आहेत. त्या पेयर्सचं जर तुम्ही असे कॉम्बिनेशन केले तर त्याला म्हणतो आपण रिलेशन. ठीक आहे. एक एक मी तुम्हाला देतोय त्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून घेत चला. जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटते त्या पद्धतीने. क्लिअर सगळ्यांना. सोपं. ओके. राहिलं असेल तर स्क्रीनशॉट मारून ठेवा. आय विल मूव्ह टू द नेक्स्ट पेज. सेट रिलेशन फंक्शन असा क्लिअर कट सिंगल चॅप्टर असतो. आणि डिपेंड सेट्स आपण डिफाईन करा. सेट्स वरून आता आपण रिलेशन्स मध्ये आहोत. आफ्टर रिलेशन त्यांच्या कॉम्बिनेशन मधून आपलं फंक्शन क्रिएट होतंय. सेट रिलेशन अँड फंक्शन. आता टाइप्स ऑफ रिलेशन ते आपण एक पार्ट बघूया. टाइप्स ऑफ रिलेशन्स. आता मी तुमचे टाइप सांगितले. काही फ्रेंडशिपचे रिलेशन्स असतात. काही हाणामारीचे रिलेशन्स असतात. त्यांच्यामध्ये खुन्नस असते. त्यांच्यामध्ये खोडा काढण्याचे रिलेशन्स असतात. आता तुम्ही भाऊ बहिणीचं रिलेशन आहे. आई वडिलांचं रिलेशन्स आहेत. तो प्रत्येकाचे आपापले रिलेशन्स आहेत. राईट. आपले रिलेशन्स आहे टॉम अँड जेरीचं. तुम्ही पळणार मी पकडणार. तर त्या गोष्टी चालू राहतात. सो रिलेशन्स टाइप्स ऑफ रिलेशन्स. तो फर्स्ट रिलेशन्स थोडंसं आपण बघूया. त्याला म्हणतो आपण वन वन रिलेशन. दुसरा टाइप तुमचा असतो मेनी वन रिलेशन्स. तिसरा तुमचा याच्यात टाइप असणार आहे ऑन टू रिलेशन. आणि चौथा असतो तुमचा इन टू रिलेशन. ठीक आहे. याला टाइप्स ऑफ रिलेशन म्हणलं तर चालेल किंवा टाइप्स ऑफ फंक्शन असं म्हणलं तरी पण चालेल. आता याच्यात एक्झॅक्ट काय काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो पटापट. नीट सगळं बघून घ्या. इट इज युअर फर्स्ट सेट. इट इज युअर सेकंड सेट. प्रत्येक ठिकाणी मी सेट्स ड्रॉ करतोय विथ डायग्राम. त्याला आयडेंटिफाय करायला एकदम सोपं जातं आपल्याला. डेफिनेशन देत बसायचं किंवा मग त्याची काहीतरी वर्डिंग तुम्हाला सांगायचे. त्याच्यापेक्षा मी तुम्हाला त्या गोष्टी विथ एक्झाम्पल जर सांगितल्या तर त्या गोष्टी तुम्हाला इझिली समजतील. राईट. ऑन टू रिलेशन. आता आपण बघितलेलं डोमेन आणि को डोमेन असे आपण सगळे सेट्स तयार केलेले आहेत. इट इज सेट एक्स सेट वाय डोमेन अँड को डोमेन. आणि जेव्हा तुमच्या डोमेन मधले एक्सच्या व्हॅल्यूज फिक्स होतील त्याच्यावरून तुम्हाला वायच्या व्हॅल्यूज मिळतात त्यांना म्हणतो आपण रेंज. ठीक आहे. चलो. सो इथं मी घेतो पहिल्या इथं नंबर घेतो फर्स्ट नंबर सेकंड नंबर थर्ड 1 ला जायचंय आपल्याला. ठीक आहे. आता नीट बघून घ्या. 1 रिलेशन म्हणजे काय. जे असे रिलेशन्स असतील त्याला म्हणतो आपण 1 आणि मेनी वन रिलेशन्स म्हणजे काय की जे या पद्धतीमध्ये असतील. डायग्राम्स वरून तुम्हाला त्या गोष्टी समजलेल्या असाव्यात. राईट. हा तुमचा 1 रिलेशन आहे. हा तुमचा पहिला एरो. हा तुमचा वर गेलेला एरो आहे. तुमचा थर्ड एरो आहे. राईट. यात तुम्हाला काय काय एरो दिसतात बघा. इथं वरचा एरो इथं आलाय. हा एरो इथं गेलेला आहे.
दोन एरो वर गेले, ते डायग्राम फक्त नीट ड्रॉ करा. वर्डिंग्स वरून तुम्हाला समजलेलं असेल. 1-1 रिलेशन मीन्स व्हॉट? फॉर एव्हरी व्हॅल्यू ऑफ एक्स देर इज सेपरेट व्हॅल्यू ऑफ वाय, राईट? फॉर each value of x there is different value of y, राईट? डोमेन आणि कोडोमेन मधलं रिलेशन. एक्स मधली कुठलीही व्हॅल्यू घ्या तुम्ही, त्याच्यासाठी तुम्हाला सेपरेट व्हॅल्यू मिळणार आहे वाय मध्ये. त्याला म्हणतो आपण 1-1 रिलेशन. आणि मेनी वन साठी काय असणार आहे? each value of x, पहिले सगळं लिहा तिथं. फॉर each value of x, फॉर फक्त लिहायचं राहिले. फॉर each value of x there is कॉमन व्हॅल्यू ऑफ वाय. मग एक असेल, दोन असतील, राईट? याचं एक्झाम्पल घेतलं तर तुम्हाला ते अजून चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल. फॉर एक्झाम्पल y इक्वल टू x, राईट? तुम्ही x ची कुठलीही व्हॅल्यू टाका, त्याला तुम्हाला y ची सेपरेटच व्हॅल्यू मिळणार आहे. बरोबर आहे का? बघा, x घ्या किंवा y इक्वल टू x³ घ्या, y इक्वल टू x⁵ घ्या, कुठलीही x⁵ जर तुम्ही त्याला घेतलं, x घ्या, x1 टाका y1 मिळेल, x2 टाका y2 मिळेल, x3 टाका y3 मिळणार. 0 ला 0, -1 -1, -2 -2. क्लिअर आहे? फॉर एव्हरी व्हॅल्यू ऑफ x देर इज डिफरंट व्हॅल्यू ऑफ y. याचं एक्झाम्पल तुमचं काय असणार आहे? y इक्वल टू x². इट इज मेनी वन फंक्शन, मेनी वन रिलेशन. म्हणजे x तुम्ही 2 टाका, y किती मिळणार? 4. आणि x इज इक्वल टू -2 टाका, -2 ला सुद्धा तुम्हाला 4च मिळणार आहे. इथं तुम्हाला लेटर्स लिहायचे झाले, इथं मी लिहितो 2, इथे घेणार मी -2 आणि इथे घेणार मी 4. 2 ला सुद्धा आन्सर 4 आहे, -2 ला सुद्धा आन्सर 4 आहे. म्हणजे मेनी वन. पहिलं जे एक्झाम्पल आहे, फॉर एक्झाम्पल प्रत्येकाला कोण ना कोण ऍक्टर आवडत असतो. हिरो, हिरोईन, ऍक्टर, ऍक्ट्रेस आणि अजून काय काय तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी माहिती आहेत, राईट? तो प्रत्येकाला आवडणारी व्यक्ती जर वेगळी वेगळी असेल, प्रत्येकाला वेगवेगळे ऍक्टर्स आवडत असतील, तर तो झाला 1-1 रिलेशन, राईट? म्हणजे 3 पर्सन आहेत, एकाला शाहरुख खान आवडतोय, एकाला सलमान खान आवडतोय, एकाला आमिर खान आवडतोय. झालं, त्याला म्हणतो आपण 1-1 रिलेशन. आणि मेनी वन रिलेशन म्हणजे काय? दोघा जणांना शाहरुख खान आवडतोय, किंवा दोनच नाही, 3-4 जण असतील, 5-6 जण असतील, सगळ्यांना सलमान खान आवडतोय. 5 लोकांना सलमान खान आवडतोय, 4 लोकांना आमिर खान आवडतोय, राईट? सो याला म्हणतो आपण मेनी वन रिलेशन. फॉर इच व्हॅल्यू ऑफ एक्स देर इज कॉमन व्हॅल्यूज ऑफ वाय, राईट? तर असं म्हणून आपण त्याला इमेज आणि प्री इमेज असं वर्डिंग असतं मॅथमॅटिकल डेफिनेशन्स मध्ये. जे तुम्हाला वाय मधल्या व्हॅल्यूज दिसतात, वाय मध्ये जे काय व्हॅल्यूज आहेत त्याला म्हणतो आपण इमेज, राईट? एक्स मधल्या व्हॅल्यूजची इमेज. आणि ज्या एक्स मधल्या व्हॅल्यूज आहेत त्याला म्हणतो आपण प्री इमेज. वर्डिंग समजून घ्या, इमेज अँड प्री इमेज, राईट? म्हणजे मेनी वनला काय होणार आहे? सगळ्या इमेजेस साठी डिफरंट प्री इमेजेस आहेत. आणि 1-1 ला काय येणार? तुमचं इमेज आणि प्री इमेज हे तुमचे सिंगल असतील. क्लिअर आहे का कन्सेप्ट? 1-1 रिलेशन, मेनी वन रिलेशन, याला फंक्शन सुद्धा म्हणलं जातं. 1-1 फंक्शन, मेनी वन फंक्शन, राईट? जे एरोज आहेत त्याला म्हणतो आपण रिलेशन. नुसते ब्लॅक कलर मधले जे डायग्राम्स आहेत त्याला म्हणतो आपण सेट. आणि तिघांना मिळून जी सगळी डायग्राम दिसते, म्हणजे तुमचे ब्लॅक कलर मधले सर्कल्स किंवा आपले ते शेप्स, इलिप्टिकल शेप आणि एरोज, या सगळ्यांना मिळून जी डायग्राम तयार होती त्याला म्हणतो आपण फंक्शन, राईट? आता ऑन टू आणि इन टू, आधी हे कन्सेप्ट समजलेत का सांगा मला. आदित्य मांढरे, क्षितिज, कुंज, नितीन, पार्थ, पटापट बोला. हॅव यू अंडरस्टूड दिस कन्सेप्ट 1-1 अँड मेनी वन? याच्या प्रिव्हियस सुद्धा कन्सेप्ट आपण बघितला होता, डोमेन, रेंज,
आताचा हा कन्सेप्ट बघितलेला होता आपण, याच्या पहिल्यांदा हे सगळे कन्सेप्ट बघितले होते की डोमेन काय आहे, कोडोमेन काय आहे, व्हॉट इज डोमेन, व्हॉट इज कोडोमेन, व्हॉट इज रेंज, व्हॉट इज सेट ऑफ रेंज, रेंजचा जो सेट तयार होतो तो कसा तयार होतो त्याच्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. डोमेन इज ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स, वाय इज पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ वाय. फंक्शन इज y is equal to function of x, y is equal to f of x. आफ्टर दॅट आपण टाइप्स ऑफ रिलेशन मध्ये आहे वन वन मेनी वन, ऑन टू आणि इन टू. ऑन टू इन टू बऱ्यापैकी कन्सेप्ट तुम्हाला तर समजतील. जसं तुम्हाला वन वन रिलेशन दिसतंय, मेनी वन रिलेशन दिसतंय, तसं वन मेनी असं रिलेशन एक्झिस्ट नाही. समजते का? बघा, तुम्ही जर इथं पहिला सेट ड्रॉ केला, दुसरा सेट ड्रॉ केला, तर वन मेनी म्हणजे कसं होणार, हे असे झाले वन आणि मेनी, एकाच मधनं दोन एरो आलेले आहेत. तर हे इट इज नॉट टाइप ऑफ फंक्शन, फंक्शन इज नॉट एक्झिस्ट. म्हणजे एकाच मुलाला सलमान खान सुद्धा आवडतोय आणि शाहरुख खान सुद्धा आवडतोय, असं प्रॉब्लेम्स क्रिएट करायचे नाहीत. रिलेशन प्रॉपर डेव्हलप होत नाहीत. राईट? एकाने एकालाच आवडायचं, तर बरेच जणांनी एकाला आवडलं तर चालेल, पण एकाला दोन चार जण आवडतात असं चालत नाही, मग त्यातनं प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. सो वन मेनी असं रिलेशन एक्झिस्ट होत नाही, फंक्शन एक्झिस्ट होणार नाही वन मेनी साठी. राईट? याचा एक एक्झाम्पल असतो. फॉर एक्झाम्पल, y इज इक्वल टू रूट एक्स. राईट? सपोज तुम्ही y इक्वल टू टाकला अंडर रूट ऑफ 4. y इक्वल टू रूट 4 किती असतो? +-2. म्हणजे एक्सच्या ठिकाणी 4 टाकल्यानंतर, एक्सच्या ठिकाणी जेव्हा तुम्ही 4 टाकताय तेव्हा 2 सुद्धा आन्सर मिळतोय आणि मायनस सुद्धा आन्सर मिळतोय. मग असं फंक्शन एक्झिस्ट राहत नाही. राईट? y इक्वल टू रूट एक्स हे फंक्शन जर एक्झिस्ट करायचं असेल, त्यातनं मायनस साइन आपल्याला काढून टाकावा लागतो. मायनस साइन तुम्हाला काढून टाकावं लागणार, म्हणजे 4चा अंडररूट फक्त आपण 2 घेणार, -2 घेणार नाही फंक्शन मधल्या कन्सेप्ट साठी. समजते का? बघा, म्हणजे जेव्हा तुम्ही y इक्वल टू रूट एक्स हा कन्सेप्ट घ्या, तेव्हा x ची व्हॅल्यू तुम्हाला कंपल्सरी पॉझिटिव्ह टाकावी लागणार. निगेटिव्हचा अंडररूट निघतच नाही, आणि y सुद्धा तुम्हाला पॉझिटिव्हच मिळणार, y तुम्हाला निगेटिव्ह मिळणार नाही. One many relation is not valid. Function does not exist if there is एकाच x साठी दोन y चे व्हॅल्यूज निघत असतील तर फंक्शन एक्झिस्ट राहणार नाही. क्लिअर आहे? तो मेनी वन इज ऍप्लिकेबल, बट वन मेनी इज नॉट ऍप्लिकेबल. जस्ट होल्ड ऑन 1 मिनिट. क्लिअर आहे का? बघा, नेमकं मगाचं रेकॉर्डिंग मध्ये आलं नाही, गडबडीत माझं राहून गेलं. मी मगाच्या गोष्टी थोड्याशा रिकॉल करतो पाठीमागून, तोपर्यंत तुम्ही या गोष्टी कंप्लीट करा. तर इथं आपण टाइप्स ऑफ सेट्स बघितले होते. सेट ए, सेट बी, रिलेशन्स इज एरो, डोमेन इज ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स, रेंज इज ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ वाय. रेंजचा आपण एक सेट तयार केलाय, ए स्क्वेअर, सी स्क्वेअर, ई स्क्वेअर. डोमेन, कोडोमेन अँड रेंज. त्याला पॉज करून तुम्ही गोष्टी परत नंतर बघू शकाल. आफ्टर दॅट आपण टाइप्स ऑफ रिलेशन बघितले. वन वन रिलेशन, मेनी वन रिलेशन, ऑन टू रिलेशन, इन टू रिलेशन्स. डायग्राम जर एक्झॅक्टली प्रॉपर तुम्ही बघितल्या तर त्यातनं तुम्हाला समजून जाईल की कुठल्या कुठल्या टाइपचे रिलेशन कशामुळे ते सगळे वर्डिंग्स इथं आलेले आहेत. राईट? अँड देन आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. 2 सेट्स दिलेले आहेत, पी अँड क्यू. देन मल्टिप्लिकेशन ऑफ सेट्स पी क्रॉस क्यू and Q cross P. Right? ओके, नेक्स्ट. आता विचारलं नाहीये तर तुम्ही असे करू शकता. आता Q क्रॉस Q सॉल्व्ह करा पटपट. काय येणार आहे? याला कधी कधी Q स्क्वेअर असंही म्हणलं जातं, किंवा Q क्यूब असंही म्हणतील. 3 टाइम्स मल्टिप्लाय करायचं. राईट? तर Q स्क्वेअर काय येणार आहे बघा. Q एलिमेंट काय आपल्याकडं? Q is 5,6. So 5,6
मल्टिप्लिकेशन 5,6 असं तुम्ही याला फास्ट सॉल्व्ह करू शकता. 5 and 6, 6 and 5, 6 and 6, right? 5 into 5, 5 into 6, then 6 into 5 and 6 into 6. एकदम सिंपल थॉट आहे याच्यात, वेगळं काही असं करायची गरज नाहीये. बऱ्यापैकी तुम्हाला या गोष्टी समजलेल्या असतील. राईट, क्लिअर आहे मल्टिप्लिकेशन. असं करी की तुम्हाला क्यू क्रॉस क्यू क्रॉस क्यू देतील किंवा पी क्रॉस पी असेही देऊ शकतील. राईट, सो हा सुद्धा करून घ्या जरा. काय काय नाही बघा, क्यू क्रॉस क्यू. राईट, सेम सेटला 3 टाइम्स मल्टिप्लाय करायचंय. क्यू तुमच्याकडे आहे 5,6 क्रॉस 5,6 असं तुमचा प्रिपेअर होणार. व आत्ताच आपण केला होता हा 5,5 5,6 6,5 and 6,6 हा झाला तुमचा क्यू स्क्वेअर. आता याला परत तुम्हाला अजून एका क्यू नी मल्टिप्लाय करायचे, 3 टाइम्स मल्टिप्लाय करायचे 5,6. याला परत मल्टिप्लाय करा 5,6 नी. यात काय आन्सर येते बघा. आता तुम्हाला प्रोव्हाइड थोडंसं आन्सर मोठं मिळणार. आता यांचे मल्टिप्लिकेशन नीट्स करा बघा. पहिला तुमचा 5,5 आहे, त्याने तुम्हाला 5 ला सुद्धा मल्टिप्लाय करायचं आणि 6 ला सुद्धा मल्टिप्लाय करायचंय. मग पहिला काय येणार, 5,5 नी 5 ला मल्टिप्लाय करा. सो 5 5 5 असा तुमचा ट्रिपलेट्स तयार होणार. ट्रिपलेट्स 5,5 नी 6 ला मल्टिप्लाय करा, देन 5 5 6. क्लिअर आहे का बघा. आफ्टर दॅट आपण काय करूया, हा 5,6 नी मल्टिप्लाय करा. मग 5,6 नी 5 ला मल्टिप्लाय करा, 5,6 नी 6 ला मल्टिप्लाय करा. पुढे जे एलिमेंट्स आहेत त्याच्याबद्दल आपण बोलतोय. राईट, त्यांचं काय येणार आता 6,5 6,5 नी 5 ला मल्टिप्लाय करा आणि 6,5 नी 6 ला मल्टिप्लाय करा. लास्ट व्हॉट वी आर गेटिंग, 6,6 नी मल्टिप्लाय करायचे, 6,6 नी 5 ला मल्टिप्लाय करा आणि 6,6 नी 6 ला मल्टिप्लाय करा. तो किती ट्रिपलेट्स तयार झाले, 1 2 3 4 5 6 7 8. नंबर ऑफ एलिमेंट्स आपल्याला 8 मिळालेले आहेत. 8. तो बऱ्याचशा ठिकाणी नंबर ऑफ एलिमेंट सुद्धा विचारतात की व्हॉट इज द नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए स्क्वेअर, ए क्यूब और ए क्रॉस बी, बी क्रॉस ए. तो नंबर ऑफ एलिमेंट्स किती असतील त्या सेट मध्ये, असा क्वेश्चन्स एंट्रन्सला विचारले जाऊ शकतात. क्लिअर कन्सेप्ट, फार काय डिफिकल्ट याच्यात कुठल्या गोष्टी नाहीयेत. Okay, let's move to the next question. So question is given. Express